मंडळी, लोकशाही म्हणजे निवड. निवड म्हणजे लढत आणि लढत म्हणजे मतदाराचा आवाज. पण महाराष्ट्रात आज तो आवाज कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय. कारण महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. 15 तारखेला मतदान होणार आहे तर 16 तारखेला निकाल लागणार आहे. परंतु त्याआधीच 67 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. परिणामी मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष आणि जबरदस्ती करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेले का, याची तपासणी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. त्यामुळेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ना प्रचाराचा गदारोळ, ना विरोधकांची लढत, ना मतदारांचा कौल, फक्त एक सही आणि थेट सत्ता. पण हा विजय खरंच लोकशाहीचा आहे का, की दबाव, आमिष आणि दडपशाहीतून उभा राहिलेला आहे? सोबतच बिनविरोध निवड कायदेशीर आहे का, आणि कायदेशीर असली तरी नैतिक आहे का, याचीच माहिती सांगणार हा संपूर्ण व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे महाराष्ट्रात लोकशाहीचा सण मनवला जाणारा महापालिका निवडणुकींचा रणसंग्राम सुरू होण्याआधीच एक वेगळंच वास्तव समोर आलंय. राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदानाला अवघे काही दिवस उरलेले असतानाच तब्बल 67 उमेदवार आधीच नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. ना प्रचार, ना सभांचा गोंगाट, ना मतदारांच्या मतदानाचा कौल, थेट विजयाची घोषणा. पण हाच विजय आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. खरं तर बिनविरोध निवड ही भारतीय निवडणूक व्यवस्थेत नवी बाब नाही. कायद्यानुसार एखाद्या प्रभागात फक्त एकच उमेदवाराचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आणि उर्वरित सर्व उमेदवारांनी ठरलेल्या वेळेत अर्ज मागे घेतले तर त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आलेलं घोषित करता येतं. कागदोपत्री पाहता ही प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर आहे. पण लोकशाही केवळ कायद्याच्या चौकटीत अडकलेली नसते, ती विश्वासावर उभी असते. आणि तेच प्रश्न उभा राहतो, हे अर्ज खरोखर स्वेच्छेने मागे घेतले गेले का? राज्य निवडणूक आयोगालाही हाच संशय सतावत आहे. कारण काही ठिकाणी विरोधी पक्षांनी थेट आरोप केलेत की उमेदवारांवर दबाव टाकण्यात आला, धमक्या दिल्या गेल्या, आर्थिक आमिष दाखवण्यात आलं किंवा प्रशासनाचा वापर करून निवडणुकीची लढतच संपवण्यात आली. मुंबईतील कुलाबा परिसरात काँग्रेस, आप आणि जनता दल एस यांनी केलेले आरोप तर अधिक गंभीर आहेत. याच कारणामुळे आयोगानं केवळ कागदांवर न थांबता प्रत्यक्ष तपास सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिका आयुक्तांना आणि वॉर्ड कार्यालयाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परतावा अधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकशीचा परिणाम काय होऊ शकतो याकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. आयोगाने स्पष्ट शब्दात सांगितले की चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची अधिकृत विजय घोषणा केली जाणार नाही. म्हणजेच आज जरी एखादा उमेदवार स्वतःला विजयी समजत असला तरी कायदेशीर शिक्का बसण्याआधीच त्याचा विजय प्रश्नचिन्हाखाली आहे. मात्र या सगळ्यात एक कटू वास्तव आहे की एकदा उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला तर त्याला पुन्हा अर्ज दाखल करण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे जर दबाव सिद्ध झाला तरी निवडणुकीची लढत पूर्ववत होणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत भाजपचे तब्बल 45 उमेदवार बिनविरोध विजयी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटाच्या शिवसेनेचे 19 उमेदवार बिनविरोध म्हणून निवडून आलेत. त्यात कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपाचे 15 आणि शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध निवडले गेलेत. तर पिंपरी चिंचवड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं चित्र आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा 1 उमेदवार बिनविरोध विजयी झालाय. हे चित्र पाहिल्यावर प्रश्न टाळता येत नाही की ही राजकीय ताकदीची निशाणी आहे की सत्तेच्या प्रभावाचं द्योतक. जेव्हा मतदाराला मतदानाची संधीच मिळत नाही तेव्हा तो लोकशाही प्रक्रियेचा भाग कसा राहतो? निवडणूक म्हणजे फक्त कागदोपत्री प्रक्रिया नसून जनतेच्या मतांचा उत्सव असतो. पण हा उत्सवच जर आधीच संपवण्यात आला असेल तर तो विजय कोणाचा? म्हणूनच राज्य निवडणूक आयोगाची भूमिका इथं निर्णायक ठरणार आहे. त्यामुळेच आयोग केवळ औपचारिक चौकशी करतोय की खरंच दबाव, आमिष आणि गैरप्रकार उघडकीस आणणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्या काही दिवसात अहवाल सादर होतील आणि त्यावरूनच ठरेल की महाराष्ट्रातील या महापालिका निवडणुका लोकशाहीच्या इतिहासात निवडणूक म्हणून ओळखल्या जातील की बिनविरोध सत्तांतर म्हणून. या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडीबाबत कायदा काय सांगतो तेही तेवढंच महत्वाचं आहे. मंडळी, लोकप्रतिनिधित्व कायदा 1991 मध्ये बिनविरोध निवडणुकीबाबत कलम 53(2) मध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास प्रत्यक्ष मतदान घेण्याची तरतूद आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी निवडणुकीत स्पर्धकच नाही, त्यामुळे राज्यात 67 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. आता हे फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीतच घडतंय का? तर नाही. लोकसभेत देखील आतापर्यंत 27
तर विविध विधानसभांमध्ये 200 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. लोकसभेत बिनविरोध निवडून आलेल्या 27 खासदारांमध्ये 20 खासदार काँग्रेसचे आहेत. त्यात 1962 मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण देखील एकदा बिनविरोध निवडून गेलेत. तर 1957च्या लोकसभा निवडणुकीत एकावेळी सर्वाधिक 7 खासदार बिनविरोध निवडून आले होते. अलीकडे 2024 मध्ये देखील सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले मुकेश दलाल हे भाजपचे पहिलेच बिनविरोध खासदार ठरले. त्याआधी 2012 मध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव या लोकसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचं प्रमाण ग्रामपंचायतींमध्ये सर्वात जास्त आहे. पण महापालिकेत प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येनं बिनविरोध निवडी झाल्या आहेत. त्यामुळे या बिनविरोध निवडीवर संशय येणं साहजिकच आहे. या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर एखाद्या मतदारसंघात एकच उमेदवार उरल्यास त्याची बिनविरोध निवड जाहीर करण्याच्या तरतुदीनं मतदारांचा मतदानाचा हक्क डावलला जातो. या मुद्द्यावर विधी सेंटर फॉर लीगल स्टडीज या संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. विशेष म्हणजे केंद्र सरकारनं या याचिकेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र एकमेव उमेदवार रिंगणात असला तरी त्याला किमान 15 ते 20% मतं मिळायला हवीत, असं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नुकतंच डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात नोंदवलं होतं आणि याचिकेवर सविस्तर सुनावणीसाठी मान्यता देखील दिली आहे. खरं तर नोटाच्या तरतुदीमुळे मतदारांना नकारात्मक मतदानाचा अधिकार आहे, पण नोटाची कल्पना पूर्णतः अयशस्वी ठरल्याचा युक्तिवाद निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला होता. कारण नोटाला सर्वाधिक मतं मिळाली तरी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळणारा उमेदवार निवडून आला म्हणून जाहीर करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळेच नोटाकडे लोकही पाठ फिरू लागलेत. परिणामी लोकसभेच्या 2014च्या निवडणुकीत 1.08%, 2019 मध्ये 1.06%, तर 2014च्या निवडणुकीत 0.99% मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला होता. त्यामुळे लोक नोटाकडे पाठ फिरवतायत हे स्पष्ट होतं. म्हणूनच हा विषय केवळ 67 बिनविरोध नगरसेवकांपुरता मर्यादित राहत नाही, तर तो थेट भारतीय लोकशाहीच्या मुळाशी जाऊन भिडतो. कायद्याच्या चौकटीत बसणारी प्रत्येक प्रक्रिया ही लोकशाहीसाठी योग्यच असेल असं गृहीत धरता येत नाही. कारण लोकशाहीचा आत्मा केवळ नियमांमध्ये नाही तर मतदाराच्या सहभागात आहे. जेव्हा मतदाराला मतदानाची संधीच मिळत नाही तेव्हा त्याचा हक्क कागदावर जरी शाबूत असला तरी प्रत्यक्षात तो अर्थहीन ठरतो. आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बिनविरोध निवडी, राज्य निवडणूक आयोगाची सुरू असलेली चौकशी, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका आणि नोटांसारख्या पर्यायावरच उभं राहिलेले प्रश्न हे सगळं एकाच गोष्टीकडे निर्देश करतं की आपली निवडणूक प्रक्रिया आत्मपरीक्षणाच्या टप्प्यावर उभी आहे का? हा प्रश्न कोणत्या एका पक्षाचा, एका निवडणुकीचा किंवा एका राज्याचा नाही, तर मतदान या संकल्पनेचा आहे. येणाऱ्या काही दिवसात आयोगाचे अहवाल काय सांगतात, सर्वोच्च न्यायालय कोणता मार्ग दाखवतं आणि राजकीय पक्ष यावर कोणती भूमिका घेतात यावरच ठरणार आहे की महाराष्ट्रातील या महापालिका निवडणुका लोकशाहीचा उत्सव म्हणून लक्षात राहतील की लोकशाहीच्या मर्यादांवर प्रश्न उपस्थित करणारा टप्पा म्हणून. एकंदरीत या सर्व घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबत आपल्या विशेष भाईच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.